मी विनंती करतो, सामान्य लोकांना सर्व्हिसेस द्यायच्या असेल, सेवा द्यायची असेल तर आपल्याला भरती ही करावी लागेल आणि भरती करायची असेल तर कंबाईन एक्झाम असू द्या, राज्य सेवा असू द्या, त्याच्यात जागा वाढ करा आणि एकदाची 2 लाखाची भरती तिथं करून टाका. कुणी काय बोलणार नाही आणि हा विषय कायमचा तिथं संपेल. आणि जे अभ्यास करतात, एकदा 2 लाखाची भरती तिथं झाली तर कदाचित सेकंड ऑप्शन बघण्याचा प्रयत्न नाही तर विचार करण्याचा प्रयत्न आमचे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी युवा करतील. अध्यक्ष महोदय, आजचा युवा ड्रग्ज मध्ये अडकलेला आहे. आज ड्रग्ज ठिकठिकाणी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळतात आणि याच्यासाठी सरकारकडनं कुठेही काही केलं जात नाही. अहो, गरिबाची पोरं आहेत, कोण याच्यावर कंट्रोल करणार? एखाद्या श्रीमंताचा माजी मंत्र्याचा मुलगा थोडासा नाराज होतो काय, नाराज झाल्यानंतर 37 लाख 40 लाखाचं तिथं जेट घेतो काय, प्रायव्हेट प्लेन घेतो काय? नाराजगी कुठं व्यक्त करायला जाणार होते महाशय? बँकॉकला. आणि तिथं मंत्र्यांनी एक फोन केला दिल्लीला आणि एक केला मुंबईला. ते अख्खं विमान जे हवेत होतं ते पोचलं सुद्धा नाही. डायरेक्ट कुठं आलं तर ते येऊन बसलं पुण्याला. हे मोठ्या नेत्यांच्या बाबतीत अध्यक्ष महोदय होतंय, पण हे सामान्य लोकांनी काय करायचं? ज्यांच्यावर अन्याय होतो, ज्यांना कुठे संधी दिली जात नाही, त्यांची अशी आजची अध्यक्ष महोदय परिस्थिती नाही.